रामदासजी पालोदकर, दामोअण्णा गव्हाणे, मारुती पाटील वराडे, विनोदजी मंडलेचा, सयाजी वाघ, चौहान, रामेश्वर जयस्वाल, दत्तू पंडित, सरपंच पांगरी, पंकजी जयस्वाल रेलगाव, फेरोजी रामदास पाटील दुतोंडे, त्यांच्या वडिलांपासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मारुती पाटलाचा योगदान या परिसरामध्ये अंबई पासून तर या पंचकुर्शीत त्यांनी जे केलेला त्या काळामध्ये सभापती असताना काम असेल, जिल्हा परिषद सदस्य असताना असेल किंवा गावाचे सरपंच होण्यामध्ये गावाच्या राजकारणापासून सोसायटी पासून तर ग्रामपंचायत पर्यंत अनेक कार्यकाळ त्यांचा त्या ठिकाणी त्या काळामध्ये गेला। आज त्यांचा मुलगा रामदास पाटील एक चांगला व्यवहारिक आमच्या शाळेचा शिवभाऊ आहे। खरं म्हणजे तिकडे पाहिलं तर शाळा, इकडे पाहिलं तर त्याची शेती आणि शेतीच्या मध्यभागी असेल किंवा शेवटच्या टोकाला पेट्रोल पंप मध्यभागी त्या काळामध्ये देशमुख तुमच्या वडिलांनीच ती जमीन ही जमीन घेतली होती। मला चांगली आठवण आहे, 32 वर्ष किंवा 29 वर्ष झाले असेल, बरोबर आहे सर? 92 त्या काळामध्ये त्यांनी जी घेतलेली ही जमीन आहे, आज या जमिनीचा डेव्हलपमेंट होऊ लागला। चांगला शेतकरी म्हणून उत्कृष्ट काम रामदासजी कमी बोलतात पण काम जास्त करतात। रईस सेठ जास्त बोलतात, काम कमी करतात। सरपंच आणि उपसरपंचामधलाच फरक सांगितला मला। पुऱ्या गावाचा बोलायची गरज नाही। गावाचे 2 प्रमुख जयस्वालजी तुम्ही जे निवडले, सोनवणे निवडले, बाकीच्या लोकांनीही निवडले, त्यामध्ये आमच्या सेठचं काम कसं आहे, ज्याची तब्येत खराब असेल तो डॉक्टर म्हणून सेठकडे जाईल, म्हणजे रईस सेठकडे, नावामध्येच रईस आहे। आणि रामदास म्हणजे आता रामदास तुम्हाला समजतं रामदासचा अर्थ काय असतो आणि रईसचा अर्थ काय असतो। या दोघांचाही आपण मनोमिलन पाहिला तर गेल्या अनेक वर्षापासून गावाला एक चांगला विकासाच्या माध्यमातून असेल, पिण्याचा पाणी, रोड, रस्ते, गटर बऱ्यापैकी या 4-5 वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अंबई या गावासहित आपण प्रत्येक खेड्यापाड्याला गावाची रस्त्याची कनेक्टिव्हिटी पाहिली तर आता इथे सिमेंट कॉन्क्रीटचा एक 350 कोटी रुपये खर्च करून आपण नवीन पुल असतील, रुंदीकरण असतील, कॉन्क्रीटीकरण असेल, एक अतिशय मोठ्या शहराला जसं जोडणारे रस्ते असतात तसे रस्ते आपले झाले। आपण अंबई पासून बराडी पर्यंत पाहिलं, इकडं उंडणगाव पासून गोळेगाव पासून तर अमठाण्यापर्यंत पाहिलं, घाटनांद्र्यापासून सिल्लोड पर्यंत पाहिलं। प्रत्येक प्रमुख रस्ते आपले चांगले झाले, त्याला कनेक्टिव्हिटी झाली, गाव रस्तेही झाले। काही गावं अजून जोडायचे आहे, काही गावाला अजून जे डांबर रोड आहे तो डांबर टिकत नाही, त्याला कॉन्क्रीटचा रूप द्यायचा आहे। असे अनेक विकासाच्या माध्यमातून आपण जी कामं करतो। परवा आपण जे घरकुल 10,172 घरकुलं सिल्लोडसाठी